आपली जे कांता कांता म्हणजे बायकोबद्दल सांगितलं आणि ती जर पतीला अनुकूल असं वागत नसेल, नवऱ्याला त्या ठिकाणी पाणी द्या म्हणल्यावर हाताने घ्या असं म्हणतात काही तिथं पाणी द्या तिथून घेऊन असं जर म्हणल्यावर नवऱ्याला राग येतो. राग आल्यावर ते मारल्याशिवाय कदा रागीत असं तर मारल्याशिवाय राहतही नाही. मग असं म्हणणे काय आहे की पत्नीनं साधं पाणी नाही दिलं तर त्याचा सुद्धा म्हणजे नवऱ्याला राग येत असतो. ऐसे विचारून मानसी हा तो स्वामी त्रैलोक्यवासी अमान्य होता त्याचे वचनासी तरुण पाव कैसे पावला. दोन उदाहरण सांगितले तुम्हाला. पहिलं मालकाचं सांगितलं आणि दुसरं मालकाचं सांगितलं. हेच म्हणजे कोणत्या मालकाचं सांगितलं ज्याच्याकडे आपण काम करतो ते मालकाचं सांगितलं आणि दुसरं कोणतं किंवा नवरा बायकोचं. नवरा हा मालकाचा. तिसरं उदाहरण ह्या मालकाचं सांगितलं ब्रह्मांडाचा धनी रेणे हे विश्व निर्मयने महर्षी देवा संस्कार जर हे संपूर्ण जगत तयार केले. महर्षी देवांची काय संस्कार त्यांना पद दिले आणि ज्या विश्वाचं चक्र जर चालवितो असं जो भगवान येतो आणि तो स्वतः या ठिकाणी ज्याचे काय आहे व्रत त्याने जे सांगितलं म्हणून साधनाचं अतिशय सोपं असं साधन आहे. मग त्याचं जर नाही ऐकलं त्याला राग येणार नाही का म्हणतात. म्हणून प्राप्ती तो बद्ध असती विमुख न वारे भगवंती याची सांगणे पुरतो पुरती श्रोत्यांपती आदरे. म्हणून श्रोत्यांना विनंती केली आणि कवीने जसे सांगितलं तुम्हाला एवढीच विनंती द्यायची आहे की तुम्ही काय करा काही विनमुख आपण भगवंताच्या भक्तीला पाठीमागे होऊ नका. त्याला मात्र त्या ठिकाणी विनमुख होऊ नका. भगवत भाव मनामध्ये ठेवा, विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा आणि निष्ठेला अशा प्रकारे जे तुम्हाला सांगितलंय तसं तुम्ही आचरण करा. एवढीच विनंती ऐकणार का. गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान की जय. भगवान की जय.